गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा जो हा व्लॉग असणार आहे हा काफ़ी स्पेशल असणार आहे, कारण की पहिलं तर हा असणार आहे मराठीमध्ये. अजून दुसरं, आजचा जो हा व्लॉग आहे हा ट्रॅव्हल व्लॉग नसणार आहे, हा असणार आहे रेसिपी व्लॉग तुम्ही म्हणू शकता. कारण की आजच्या व्लॉगमध्ये आपण बनवणार आहे तिळगुळाचे लाडू. तर म्हणजे हे कसं माझ्या डोक्यात आलं, कारण की उद्या आहे मकर संक्रांती. तर मी आहे घरातून दूर जॉबच्या कारण. तर मी आईला विचारलं माझ्या की मला हे सांग, तिळगुळाचे लाडू कसे बनतात आणि सोपा तरीका काही आहे का बनवायचा. तर माझ्या आईने एक खूपच सोपा तरीका मला सांगितला. तर मी विचार केला मी तुमच्याबरोबरही हा शेअर करू आणि मी बनवू आपण साथमध्ये. तर तुम्ही अगर एकटे राहता, बॅचलर आहे, तर तुम्ही पण बनवू शकता. सोपं आहे खूपच. तर चला सर्वात पहिले बघूया की याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात. तर लाडू बनवायला आपल्याला सर्वात आधी लागणारे दाणे, त्याच्यानंतर लागतील पांढरे तीळ आणि लागेल गूळ. फक्त या 3 इन्ग्रेडियंटनी आपण बनवणार आहे आज तिळगुळाचे लाडू, तेही खूप सोप्या तरीकेने. तर चला बघूया. तर सर्वात आधी तुम्ही काय करा की एका कढईमध्ये पाणी घेऊन घ्या. अजून एका छोट्या वाटीमध्ये, या तर आपल्या हिशोबाने जेवढा तुम्हाला गुळ हवा आहे त्याच्यामध्ये गुळ घेऊन घ्या. आणि ह्याला जो आहे आपण वाफेवरती वितळायला ठेवणार आहे. ठीक आहे. तर ह्यानी काय होतं की गूळ जो आहे नंतर पण आपला जो आहे तो कडक नाही होत, तर लाडू जो आहे खूप चांगले बनतात. ठीक आहे. तर आपण जेव्हापर्यंत गूळ वितळतोय तेव्हापर्यंत आपण तीळ भाजून घेऊया. तर आता गूळ तर आपला वितळतोच आहे, त्याच्या साथ आपण हे जो पांढरे तीळ आहे ह्याला कढईमध्ये काढून घ्या आणि ह्याला आपण शेकून घेऊया चांगलं. तेव्हापर्यंत मी तुम्हाला दाखवतो, जेव्हापर्यंत हे शेकले जातात की आपलं गूळ किती चांगला वितळून गेलाय बघा. अच्छा, तुम्ही चूक नका करू की जसंच वितळून जाईल की ह्याला बाहेर काढून ठेवून द्या. गॅस बंद करून द्या, पण ह्याला वाफेवरती राहू द्या इथेच. तर जो आपले तीळ आहे ते चांगलेच भाजून झालेले आहे. ह्यांना इथे एवढंच भाजायचं. तुम्ही बघा, तुम्ही पण कलर बघून घ्याल. पांढरे जो आहे हलकेसे ब्राऊन कलरचे झालेले आहेत. आणि ह्याच्यानंतर ह्यांना आता काढून घ्या आणि आपण आता दाणे भाजून घेऊया. तर आता मी दाणे पण भाजायला घेऊन घेतलेत. अच्छा, ह्यांचं माप कसं राहिले तर 1 वाटी तुम्ही तीळ घ्या, है ना. 1 वाटी तुम्ही गूळ घ्या. अजून अर्धी वाटीच्या लगभग तुम्ही दाणे घ्या. असं हे माप मी घेतलंय. तर दाण्यालाही चांगलं भाजून घ्या आणि मग आपल्याला दाण्याचे साल काढून आणि त्याला पिसावं लागेल. तर पहिले चला आपण दाण्यांना भाजून घेऊया. तो आता हे भाजलेले दाणे होते, ह्याचं साल मी काढून घेतलं आणि आता ह्यांना आपल्याला मिक्सर पिसून घ्यायचं आहे. कसं पिसण्यावरती झालं की ह्याच्यात जो आपण भाजलेले तीळ आहे हे ह्याच्यात मिळवायचे. थोडेसे तीळ उरवून घ्याल, ते आपण नंतर यूज करू. तर चला आता ह्याच्यात तीळ मिळवूया. तर मी एवढेसे तीळ उरवून घेतले आणि बाकीचे ह्याच्यात टाकून दिले आणि आता ह्यांना पण थोडं थोडं चालवून घ्या. आता ह्याच्यात जो आपण हा गूळ विरघळला आहे आपला, ह्यालाही ह्याच्यात मिळवायचं आहे आणि ह्यालाही आपण चालवून घेऊया. आता हा असा तुमचा पण पूर्ण मिक्सर एक बनवून घेतला असेल तीळ, गूळ, अजून दाण्यांचा. तर ह्याला आता आपल्याला गॅसवरती कमी आचेवरती 5 मिनिटं चालवायचं आहे. तर तुम्ही पण ह्याला चालवा. असं सोडू नका, नाही तर हा कढईला चिकटून जातो. तर ह्याला तुम्हाला चालवावं लागेल थोडंसं. ठीक आहे. 5 मिनिटं कमी आचेवरती चालवायचं. आपल्याला काय करायचं आहे, आपण जो थोडेसे तीळ उरवून घेतले होते ते ह्याच्यात मिक्स करायचे आहेत. अजून ह्याला चांगलं चालवायचं आहे. 4 मिनिटं चालवण्यानंतर हे असं काही बनून जाईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 चमचा पाणी टाकायचं. मी ह्याच्यात माप घेतलेलं आहे. बिलकुल एकच चमचा पाणी टाका
अजून मग ह्याला चालवून घ्या आणि चालवण्यानंतर 2 मिनिटांनी ह्याला बंद करून ह्याला एका ताटमध्ये काढून घ्या लाडू वळायसाठी. तर हे गरम काढल्यानंतर थोडंसं जेव्हा थंड होऊ दिलं तर हे थोडंसं लाडू वळायला ह्याच्यात त्रास होत होता. तर मी एक्सपर्ट ॲडवाईसला कॉल केला. आता एक्सपर्ट ॲडवाईस म्हणजे माझी आई. मग तिने मला सांगितलं की 1 चमचा ह्याच्यात तूप घाल, म्हणजे मला लाडू आरामात वळता आले आणि फायनल लाडू जो आहे असे वळले गेले. तर लगभग मी 100 ग्राम तीळ घेतले होते, 100 ग्राम गूळ घेतला होता आणि 100 ग्राम लगभग दाणे घेतले होते. तर हे फायनल लाडू असे बनले. तुम्ही पण बनवा, खूपच मस्त टेस्टला एकदम मस्त झाले लाडू. आणि सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला हे लाडू कसे वाटले.